काँग्रेस पक्षाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा गांधींचा, महात्मा गांधींचा। या ठिकाणी पुणे शहर काँग्रेस कमिटी, शिक्षक काँग्रेस, त्याचप्रमाणे विधानसभा वार ज्या काँग्रेस आहेत त्या काँग्रेसच्या वतीनं आत्ताच गुरगाडे सरांनी आपल्याला या ठिकाणी जे काही सांगितलेलं आहे त्या मार्गाने आपल्याला जायचं आहे। आणि खरं वास्तविक पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान संसदेमध्ये ज्यांनी केला, जे या देशाचे गृहमंत्री आहेत, अशा तरीफार माणसाला गृहमंत्री पदावरती राहण्याचा अधिकार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण सर्व आंबेडकर आंबेडकर म्हणून जप करतो, असं जप न करता त्यांनी ईश्वराचं स्मरण करावं, जेणेकरून तुम्हाला स्वर्गात चांगली जागा मिळेल, अशा प्रकारचं वक्तव्य या अमित शहाने संसदेमध्ये केलं। आणि त्यामुळे संपूर्णपणे फक्त बहुजनांचा नाही तर संपूर्णपणे भारत देशामध्ये नांदणाऱ्या, जगणाऱ्या, वाढणाऱ्या या सर्व मानव जातीचा अपमान त्यांनी केलेला आहे। खरं वास्तविकता ही मनुस्मृती जी आहे ती एकदा जाळलेली आहे, अजून ती जाळण्याचा योग या ठिकाणी आलेला आहे। आणि आपण सर्वांनी बाबासाहेबांचे विचार असतील, डॉक्टर बाबासाहेबांचे विचार असतील, महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार असतील, सावित्रीबाईंचे विचार असतील, महात्मा गांधींचे विचार असतील, या विचाराने आपण सर्वांनी पुढे जायचं आहे। आणि भविष्य काळामध्ये जर हे असंच राहिलं तर खरं वास्तविक पाहता या देशावरती गुलामगिरी आल्याशिवाय राहणार नाही। आणि ती गुलामगिरी येऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण या ठिकाणी उपस्थित असलेले, मग ते धावारे सर असतील, डाळे सर असतील, दुर्गाडे सर असतील, चव्हाण सर असतील, तरटे सर असतील, वडकवाड सर असतील, आमच्या पवार मॅडम असतील, आमच्या लोखंडे मॅडम असतील, आमच्या प्रियंका मॅडम असतील, डॉक्टर ऋषिकेश मेत्रे सर असतील, त्यानंतर डॉक्टर ऋतुजा मेत्रे असतील, त्याचबरोबर लोखंडे सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले ते असतील। या ठिकाणी असलेले सर्व जे काही आहे ते शिक्षक आहेत आणि हे शिक्षक भविष्यामध्ये जी काही पिढी घडणार आहे, अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे, असे विद्यार्थी घडवणारे, देश घडवणारे असे सर्व गुरुजन या ठिकाणी जमलेले आहेत। या गुरुजनांच्या माध्यमातून आपण हा देश घडवला पाहिजे अशा प्रकारे या ठिकाणी जोड येतो। आणि दुर्गडे सर आणि यानंतर या ठिकाणी मी माझे 2 शब्द संपवतो आणि परके सरांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावे। शिव शाहू बसव फुले आंबेडकरांचा विजय असो, शिव शाहू बसव फुले आंबेडकरांचा विजय असो। जय संविधान, जय संविधान, जय संविधान। खरं तर सर्व विषय या ठिकाणी मांडणी झालेले आहेत। शिक्षक म्हटलं की आपण असं नेहमी म्हणतो की असा व्यक्ती की जो शीलवंत आहे, असा व्यक्ती की जो क्षमावान आहे आणि असा व्यक्ती की जो कर्तृत्ववान आहे। अशा शिक्षकांनी संपूर्ण देशाला घडवण्याचं मोठं काम ते करतायत। तर त्यांनी हा जो उपक्रम हाती घेतला आहे त्या उपक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा सदस्य या नात्याने मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपणास ग्वाही देतो की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या आपल्या उपक्रमामध्ये आग्रही आणि तुम्हाला संपूर्ण पाठिंबा देईल। धन्यवाद।